प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला येथे ट्रॉफी स्पॉन्सर करतात, तर त्यांचा मी आभार मानतोय. दीपक साहेबांना मी विनंती करेल की त्यांनी 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करायचं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आमचे आदर्श स्वातंत्र्य लढ्यातील महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं पुण्यस्मरण, आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या सहकार्याने आणि मंचावरील उपस्थित सर्व पास्तळचे मान्यवर, तसेच फायर पास्तळचे आयोजक यांना मी आभार मानतो की त्यांनी मला बोलण्याची एक संधी दिली. पण आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत, तर मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. प्रथमतः क्रिकेटमुळे आपण सगळे एकत्र येतोय आणि आता ज्या 2 सेमीफायनल बघण्याचं मला भाग्य लाभलं त्या अत्यंत चुरशीच्या होत्या. नॉर्मली आपण कोणत्याही क्रिकेट स्पर्धा बघतो तेव्हा आपण तिकडे एक उत्तम बॅटिंग बघत असतो, पण या दोन्ही सेमीफायनलमध्ये मी उत्तम फिल्डिंग आणि उत्तम बॉलिंग बघितली की कशा रीतीने तुम्ही बॅटिंग टीमला सगळेच म्हणजे 4ही टीमनी कसं थांबवून ठेवलं होतं आणि ती एवढी चुरशीची मॅच होती. म्हणजे झाई आणि आधी जी झाली दांडीची, त्याच्यानंतर सालवड आणि पास्तळची, की एक रंगत आली की त्या दोन्ही सेमीफायनलसुद्धा मला अगदी फायनलसारख्या वाटल्या. आणि नंतर फायनलला एक वेगळा अनुभव आला की एवढं फिल्डिंग साईडने मॅचेस चालू असताना फायनलमध्ये अचानक एक ओव्हर जवळजवळ बाकी ठेवत तुम्ही विजय प्राप्त केला. तर विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन, कारण खूपच म्हणजे ते 2 षटकार बघण्यासारखे होते. त्यानंतर मी सांगू इच्छितो की कुठेतरी अशा क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून आपण एकत्र येतो. 64 संघ असतात प्रत्येक ठिकाणी क्रिकेट मॅचला, आणि त्यानिमित्ताने आमच्यासारख्या लोकांशी संपर्क करता येतो. अनेकदा असं होतं की काही लोकांना माहिती नसतं, मी पालघर जिल्ह्यातलाच असूनसुद्धा, की हे कोण आहेत. तर पास्तळ आणि माझं एक चांगलं नातं आहे अनेक वर्षापासून. पास्तळ गावातले नागरिक कधीही म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा मला संपर्क करतात. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की आमचे शाखाप्रमुख अजय घरत, त्याच्यानंतर गोपीभाऊ घरत वगैरे जेव्हा संपर्क करतात गावातले छोट्या छोट्या गोष्टींसाठी, मला खूप आनंद होतो की ती गोष्ट माझ्याकडे पोहोचली आणि मग त्याच्यामध्ये मी त्या गावाला तेवढ्या लवकर ते काम करून दिलं. मग त्यातले काही असे विषय असतात की जसं आता त्यांच्या गावामध्ये एक रस्ता बरेच दिवस रखडला होता आणि त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर मी त्यांना पालघरला कलेक्टर गोविंद बोडके यांच्याकडे बसवलं आणि अगदी जागेवर लगेचच त्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर पास्तळ ग्रामपंचायतीकडून मला सांगण्यात आलं की बाजूला ज्या 3 कॉलनी आहेत त्यातली सरकारी कॉलनी BRC कडून आम्हाला घरपट्टी किंवा कोणताही टॅक्स मिळत नाही आहे. मग मी ती विनंती केली. आता खरं तर पास्तळच्या म्हणजे इतर जे सर्वपक्षीय लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की एकत्रितपणे कुठेतरी तुम्ही त्याचा पाठपुरावा करा, तो प्रश्न माझ्याकडे घेऊन या. आपण असा नक्कीच प्रयत्न करू की पास्तळला ती घरपट्टी मिळेल. म्हणजे एक पास्तळ ग्रामपंचायतीचं उत्पन्न वार्षिक 1 कोटीने वाढवलं जाईल आणि जवळजवळ मागच्या 10 वर्षापासूनची घरपट्टीसुद्धा मी तुम्हाला मिळवून देईन. त्या व्यतिरिक्तसुद्धा पास्तळमधले 1-2 अनुभव मला असे आहेत की कधीतरी आमच्या सरपंचांनी मला फोन केला की बाबा MIDC कडून आम्हाला पाण्याचा तो प्रेशर मिळत नाही आहे, इतर गावांना मिळतो आहे, आणि आता कसं करायचं की आम्ही प्रेशरसाठी त्यांना तक्रार केली की MIDCचे अधिकारी आम्हाला सांगतात की नाही, तुम्ही आधी तुमचं वाढीव बिल किंवा मीटर बसवून घ्या, जेणेकरून तुमची वाढीव मागणी आम्हाला कळेल आणि आम्ही तुम्हाला वाढीव बिल देऊ शकू, त्याशिवाय पाण्याचं प्रेशर वाढणार नाही. मग तो प्रश्न माझ्याकडे आल्यानंतर मी लगेच MIDCच्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि कोणतंही वाढीव मागणी न करता परत तो प्रेशर पूर्ववत केला. ही अशी 2-3 उदाहरणं एवढ्याचसाठी दिली की इकडे आता दांडी आणि त्याच्यानंतर सालवडच्याही टीम उपस्थित आहेत. तर जेव्हा तुमचे काही प्रश्न माझ्यापर्यंत येतील जे सुटले नसतील तर ते एका क्षणात मी सोडवू शकतो. आणि या क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून मला फक्त तुम्हाला तेवढंच आवाहन करायचं आहे की तुमचे प्रश्न घेऊन या, आपण ते प्रश्न सोडवून एक चांगला पालघर जिल्हा घडवू. तुमच्यासाठी मी सदैव तत्पर आहे. अगदी तुमच्या ITIच्या ॲडमिशनपासून कोणतेही प्रश्न असतील. आता त्यातलं एक उदाहरण देतो
की महाराष्ट्र शासन नॉर्मली दिवाळीच्या सणाच्या आसपास पोलिसांचा बंदोबस्त लावतात आणि सर्वात जास्त दुचाकीस्वारांना त्याचा त्रास होतो की पोलीस गाडी थांबवतात, मग एक पावती फाडली जाते आणि दिवाळीत वगैरे. तर आता इकडे आमचे शाखा प्रमुख सतीश मेटांगळे उपस्थित आहेत. ते दिवाळीला माझ्याकडे आले होते आणि आमचे प्रवीण खिस्ते, आणि त्यांनी सांगितलं की साहेब आमची गाडी थांबवली हो चित्रालयाला आणि बंदोबस्त आहे. तर म्हटलं प्रत्येक दिवाळीला बंदोबस्त असतो, शासनाची ती पद्धत आहे. आणि त्यांनी मला विनंती केली की साहेब दिवाळीत नको ना, आम्हाला सणासुदीला भाऊबीजेला जावं लागतं, टेबल सीट असतात लोक. आणि त्यानंतर मी पालघर वाहतूक शाखेला विनंती केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रभर आदेश लागू आहे, पण तेवढंच फक्त एक माझ्या विनंतीला मान देऊन पालघर वाहतूक शाखेने तो आदेश बाजूला ठेवून पुढील दिवाळी संपेपर्यंत म्हणजे दिवाळीचे 5 दिवस पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये कुठेच असा बंदोबस्त लावला नाही की जिकडे बाईक अडवल्या जातील. आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचलो आणि कुठेतरी वाहतूक शाखेने आम्हाला ते सहकार्य केलं. तर त्याच सहकार्याप्रमाणे आता इकडे आयोजक जेव्हा क्रिकेट मॅचेस आयोजित करतात तेव्हा पोलीस सहकार्य करतात. तसंच सहकार्य आपल्या गावातील सर्व तिन्ही शासकीय ज्या कॉलनीज आहेत त्यांनीही आपल्या मंडळाला करावं. आज हे जे आंबटगोड मैदान आहे ज्याच्याबद्दल आपण एवढी स्तुती करतोय, त्याच्यामध्ये खरंच आयोजकांची एवढी वर्षाची मेहनत आहे हे मैदान बनवणं. तर या मैदानाला सुद्धा जो निधी आलेला तो मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा करेन, पण त्याचा पाठपुरावा माझ्याकडे ग्रामपंचायतीने आणि विशेष करून फायर पास्तळच्या सर्व सदस्यांनी सतत करत राहावा, जेणेकरून आपल्याला हे ग्राउंड अजून उत्तम करता येईल अशी माझी अपेक्षा आहे. आता जास्त वेळ घेणार नाही. तुम्हा सर्वांना, क्रिकेट रसिकांना, क्रिकेट खेळाडूंना खूप खूप अभिनंदन आणि याच्यापुढेही असाच उत्तम खेळ ठेवा. अनेक ठिकाणी तुम्ही परत परत विजयी व्हा. गेल्या वर्षीसुद्धा फायनल मॅचला मी होतो आणि तेव्हा धाकटी डहाणू आणि सातपाटी असा संघर्ष झालेला, खूप उत्तम मॅच होती. तसंच माझ्या नेहमी स्मरणात राहील आजच्या दोन्ही सेमीफायनल आणि फायनल. खूप चुरशीचं होतं आणि जिंकण्यासाठी जी तुमची तळमळ होती, खरंच असं वाटतंय की अशा टीम्स असायला हव्या. इंटरनॅशनल टीमप्रमाणे तुमची ती चुरस होती. प्रत्येकाला असं वाटत होतं की कप आम्ही घेऊन जाणार. आणि माझ्यासाठी सेमीफायनलला लढलेल्या दोन्ही टीम आणि फायनलच्या दोन्ही टीम म्हणजे सेमीफायनलला ज्या द्वितीय विनर राहिल्या त्या अशा 4 टीम माझ्यासाठी आज विनर आहेत. 64 टीम विनर आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद राऊत साहेब, धन्यवाद. आता आपण बक्षीस समारंभाकडे वळायचं आहे आणि त्या समारंभाची आपण आता सुरुवात करतोय. हॅलो. तर नक्कीच आपले आजचे जे आपण पाहतोय बक्षीस आहे देवेश यांच्यातर्फे आपल्याला भेटलेलं आहे, तर ते नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करतील. जय शिवराय. सर्वांना ऑलरेडी उशीर झाला म्हणून जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनटंच घेईल फक्त मी. पण या फायर क्रिकेटच्या निमित्ताने आपण सर्व इकडे जमलो. तुम्ही सर्वांनी जो खेळ दाखवला तो अतिशय देखणा होता. सर्व टीम ज्या खेळल्या, आज ज्या टीम सर्व पोचल्या, 8 टीम पोचल्या असल्या बरोबर, 8 टीम ज्या पोचल्या आज, सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि विशेषतः सेमीफायनल आणि फायनलला ज्या मॅचेस झाल्या त्या खरोखर बघण्यालायक होत्या. काही बॉलर शेवटच्या बॉलपर्यंत बॉल घेऊन चालत होते, काही शेवटच्या मिनिटापर्यंत. सर्वचे सर्व विजेते आहेत. तरी फायनलला पोचलेल्या दोन्ही टीमचे खरंच विशेषतः मनपूर्वक अभिनंदन. तसेच मी जे आयोजक आहेत आपले फायर क्रिकेट चषकचे, जे सर्व आयोजक टीम आहे, मी नाव घेणार नाही कारण बरीच मोठी लिस्ट आहे. कारण की हे जे आयोजन दिसते आपल्याला, हे जरी 8 दिवसाचं टुर्नामेंट असलं तरी मला नक्कीच माहिती आहे की याच्यात 1 महिना 2 महिने त्याच्यात लोक झोकवून देतात, तेव्हा जाऊन हे कार्यक्रम संपन्न होतो. म्हणून सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि तसंच मला माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या वर्षी आपला गोल्डन जुबली इयर आहे, 50वा चषक आहे. तर आपण तो गोल्डन चषक टुर्नामेंट जो राहील फायर क्रिकेट, मी ते गोल्डन चषक आपण सुनेरा म्हणजे एकदम गोल्डन कार्यक्रम करू, याच्यात काहीच दुमत नाही. धन्यवाद.
आयोजकांतर्फे विशेष आयोजकांतर्फे विशेष सूचना आहे की पुढच्या वर्षी जे गोल्डन टुर्नामेंट आहे त्याच्यात सर्वच आम्ही हातभार पण लावू आणि टुर्नामेंटचे जे बक्षीस आहे पुढच्या वर्षीसाठी हे 1,00,000 रुपये घोषित केलेलं आहे. धन्यवाद देवेशजी. नक्कीच आपण शब्द दिलाय तो पाळणारच. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही बक्षीस काम कमी ठेवतोय की आमच्या इकडे जास्तीत जास्त संघांना खेळण्याची संधी कशी मिळेल ह्याच्याकडे आम्ही पाहतो. कारण 1,00,000ला एंट्री फी जास्तीत जास्त 8,000 असते. ती 8,000 एंट्री फी भरणे प्रत्येक संघाला शक्य नसते. तर आमचा उद्देश एवढाच असतो की पहिला आम्ही 107 संघ इथे खेळलेले आहेत. आमचा उद्देश काय असतो की जास्तीत जास्त संघ इथे येऊन खेळले पाहिजे. 50,000 4,000 एंट्री फी देऊन कुठलाही संघ येऊन खेळू शकतो. त्यातही आम्ही काही संघाची कमी करून एंट्री फी देतो. ज्या संघांना एंट्री फी देणे शक्य नाही त्यांना आम्ही कमी एंट्री फीमध्ये पण एंट्री फी देऊन खेळून घेतो. तर आमचा उद्देश एवढंच असते की फक्त जास्तीत जास्त संघ कसे खेळतील. मात्र पुढच्या वर्षी तर 1,00,000ची साहेबांनी टुर्नामेंट घोषित केलीच आहे. 1,00,000 आपण टुर्नामेंट ठेवूच. त्यातमध्ये एंट्री फीसुद्धा आम्ही बघू कमीत कमी कशी ठेवता येईल. धन्यवाद. त्यानंतर ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मात्र अतोनात प्रयत्न केलेले आहेत ते अजय गरत, ज्यांच्या मेहनतीने ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे. तर अजय गरत मात्र आपले मनोगत व्यक्त करतील. हॅलो. माननीय व्यासपीठ तसेच दोन्ही संघ जे फायनल विजेता म्हणजे अचिवर दांडी, उपविजेता सापडेश्वर संघ. तर फायर क्रिकेट क्लब सांगितलं तर कोणतीही टीम मला वाटते आता पण आमच्याकडे 80 टीमची एंट्री आलेली होती. त्याच्यापैकी आपण 68 टीमला 64 टीमला येथे खेळण्याचे प्राधान्य दिले. बरेच जण सांगतात आम्हाला की बक्षीस खूप कमी वाटते, परंतु आपल्या येथे जे नवीन गावातले संघ येतात, या पाड्यावरचे संघ येतात, ते सुद्धा खेळण्यासाठी आम्हाला आग्रह करत असतात. आणि आपण जर बक्षीस वाढवलं तर एंट्री फीसुद्धा आपल्याला वाढवायला लागेल. ज्याप्रमाणे कल्पेशने सांगितलं तर काही संघांना ते शक्य नसते आणि त्यांना खेळायचा मोह असतो आंबटगोड मैदानावर. त्यामुळे आम्हीसुद्धा आणि जास्त बक्षीस असल्या कारणाने काही वेळा मॅचेस होतात किंवा दुसऱ्या वर्षी होतही नाही, पण आपल्या ह्या मॅचेस 33 वर्षापासून कंटिन्यू चालू आहेत. म्हणून आमचं पण एकच ध्येय आहे की ह्या टुर्नामेंट प्रत्येक वर्षी अशाच चालू राहू द्या. बक्षीस एवढं महत्त्व ठेवत नाही, तर इथे सर्व संघांना खेळायचं असते, खूप मजा घ्यायची असते. काही थोडंफार होत असते, मोठी टुर्नामेंट आहे, 9 दिवसाची टुर्नामेंट आहे. काही मॅचेस येतात, 1-2 वर्ष खेळतात, 1-2 लाखाच्या असतात, ते पूर्ण सक्सेस होत नसतात. काही कारणास्तव ते मॅच खेळवत असतात. परंतु फायर क्रिकेट क्लब एक असा आहे जेथे राजकारण नाही, फक्त समाजकारण चालते. आम्ही समाजकारणच करतो, आम्ही राजकारण करत नाही. काही कारणा बऱ्याच जणांना वाटते की फायर क्रिकेटमध्ये काही राजकारण होते. तर मी पुन्हा सांगतो, ह्या माझ्या घरच्या मॅच नाहीत, तर पूर्ण पास्थळ गावाच्या मॅच आहेत आणि हे राजकारणाचा ह्याचा काही संबंध नाही. तर खूप वेळ झालेला आहे. मी दोन्ही संघाचे आभार कौतुक करतो. तसेच आपल्याकडे जे संघ आले त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि मी येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण आता सांगता समारोप सुरू करतोय. आपण इथे पंच यांनी अहोरात्र डोळे अगदी जागरण करून इथे उत्कृष्टरित्या पंचगिरी केली. या पंचांचं आपण मानधन देऊन त्यांचं सत्कार करायचं आहे. पंच अक्षय नाईक, अभि तांडेल, कैलास पागदरे आणि जाकीर शेख यांना मानधन देतील. आमचे रोहन पाटील आणि अभि पाटील.
धन्यवाद. उत्कृष्ट पंचगिरी केलेली आहे आपण या स्पर्धेमध्ये आणि नेहमीच आम्हाला आपली मदत भेटते. दरवर्षी आपण पाहतोय तटस्थ असे पंच आपण ठेवतो आणि आम्हाला खूप मदत करतात. तर पुन्हा एकदा पंचांचे आभार. त्यानंतर आपण षटकारासाठी बक्षीस ठेवलं होतं. दक्ष कल्पेश पिंपे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक. तर हे पारितोषिक देण्याचं बाकी राहिलं होतं. तर हे पारितोषिक मिळालेलं आहे ज्यांनी षटकार मारलेले आहेत. तर अनिकेत यांनी सेमीफायनल आणि फायनलमध्ये 2 षटकार मारलेले आहेत. मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी लगेच यायचं आहे. अनिकेत दांडी संघ. जयमंगल राऊत यांना मी निमंत्रित करेल. अनिकेत यांना कॅश प्राईज द्यायचं आहे. त्यानंतर यज्ञेश प्रभू यांनी एक षटकार मारलेला आहे. यज्ञेश. करण सालवड सेमीफायनलमध्ये एक षटकार मारला होता. संतोष राऊत यांना निमंत्रित करेल. करण. चंद्रशेखर चंदू. यज्ञेश. महेश गरत उपस्थित आहेत. कृपया मी विनंती करेल. त्यानंतर कुणाल दांडी संघाचा कुणाल. सचिन राऊत यांना निमंत्रित करेल. हे 500 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला मिळालं होतं. दक्ष कल्पेश पिंपळे परनाई म्हणजेच कल्पेश पिंपळे यांचे सुपुत्र. तर कल्पेश पिंपळे यांचं आभार आणि धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये उत्कृष्ट स्कोरिंग केलेली आहे ते म्हणजे शुभम परनाई. कृपया यायचं आहे, लगेच आपलं मानधन घ्यायचं आहे. प्रदीप राऊत यांना निमंत्रित करेल. शुभम यांचं मानधन द्यायचं आहे. उत्कृष्ट स्कोरिंग केलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आपण पाहतोय आता टेनिस क्रिकेट स्पर्धा ही एक मोठी स्पर्धा झालेली आहे. यामध्ये सुद्धा करिअर करू शकतो तर स्कोरिंग सुद्धा करू शकतो. त्यानंतर आपण समालोचनाचं मानधन देणार आहोत. आजचे आपले विशेष समालोचक होते दीपेशजी कांडी सर, जे आपल्या उत्कृष्ट संवाद शैलीने या स्पर्धेमध्ये रंगत वाढवलेली आहे. तर विसावा फाउंडेशनचे अध्यक्ष आपले परेशजी यांना मी निमंत्रित करेल. दीपेशजी कांडी सरांचं मानधन देऊन त्यांचं आदर सत्कार करायचा आहे. धन्यवाद दीपेशजी. त्यानंतर गेल्या 8 दिवसापासून आपण येथे 9 दिवसापासून पाहतोय उत्कृष्ट समालोचक आहेत आपल्यासमोर. सोबत प्रीतम गोट्या आणि स्वास्तिक पाटील. कृपया दोन्ही समालोचकांनी यायचं आहे. जयमंगल राऊत यांना मी निमंत्रित करेल. स्वास्तिक पाटील
यांना आपलं मानधन देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रीतम गोट्या, त्यानंतर या स्पर्धेमध्ये आंबटगोड मैदान म्हटलं आखोड षटकार असतो सीमारेषा. तर प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला प्रत्येक चेंडू आणण्यासाठी आम्हाला जे मदत करतात ते बॉल बॉय आहेत बचकंडी आणि हार्दिक वडे. यांच्यासाठी मात्र जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण रात्रभर जागून 3 वाजो 4 वाजो हे बॉल बॉय अतिशय दक्षतेने बॉलवर नजर ठेवून प्रत्येक चेंडू यांनी आणून दिलेला आम्हाला. केतन राऊत मात्र यांचा सत्कार करतील. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आम्हाला मदत करत असतात हार्दिक वडे आणि बचकंडी. येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच आपण त्यांना क्रिकेट पाहता त्यानंतर आपण येऊ या स्पर्धेतील महत्त्वाची बक्षिसं, म्हणजेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर, ज्यामध्ये सर्वांचं लक्ष असते. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज असणार आहे ते आपल्याला सांगायची गरज नाही, कारण आपण सामने पाहिलेले आहेत. क्वार्टर फायनल आणि सेमीफायनलचा सामना ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावर आपल्या संघाला विजयी करून दिला तो म्हणजे आदर्श घरत, मॅन फ्रॉम सालवडपाडा पास्तळ, जो सालवड संघामधून खेळताना आपला दिसतोय. तर मंजुषा मॅडम यांना मी निमंत्रित करेल. आदर्श घरत यांना मात्र त्यांचं उत्कृष्ट गोलंदाजाचं किताब देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. मिथुन पागदरे, एच्युअर स्पोर्टचे प्रोप्रायटर मालक, यांच्याकडून मात्र त्यांना रोख 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाते. उत्कृष्ट गोलंदाज, टाळ्या वाजवायचे आहेत, कारण आपण सामने पाहिलेले आहेत. गेलेला सामना त्यांनी जिंकून दिलेला आहे आणि 2 सामने जिंकून दिलेले आहेत, पवनसुत नवली आणि फायर पास्तळ विरुद्ध. तर वेल बॉल आदर्श घरत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज असणार आहे दांडी संघामधील अनिकेत. प्रकाशजी ठाकूर आणि निनाद घरत यांना मी निमंत्रित करेल. उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक आपल्या हस्ते द्यायचं आहे. मिथुन पागदरे, एच्युअर स्पोर्टचे ओनर, यांच्याकडून मात्र पुन्हा एकदा रोख पारितोषिक येते 500 रुपयाचं. धन्यवाद मिथुनजी. उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे ती या स्पर्धेमध्ये अनिकेत यांनी. त्यानंतर या स्पर्धेमधील महत्त्वाचं पारितोषिक मॅन ऑफ दी सिरीज. तर मालिकावीर या स्पर्धेमधील उत्कृष्ट, ज्यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे तो म्हणजे दांडी संघामधील समीर, ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 10 विकेट गेलेल्या मिथुन पागदरे यांना निमंत्रित करेल. मिथुन पागदरे, महेश घरत, आणि LED TV दिसते आपल्याला, घरत इलेक्ट्रॉनिक्स.
यांच्याकडून 32 इंच LED TV घरात इलेक्ट्रॉनिक्स अरुण घरात आणि महेश घरात मिथुन पागदरे कॅश प्राइज दिले जात आहे मिथुन पागदरेकडून. तर समीर यांचं मात्र इकडे खूप खूप कौतुक, ज्यांनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेला आहे. समीर यांना मी इकडे नक्कीच निमंत्रित करेल. समीर यायचं आहे कारण खूप महत्त्वाचा किताब असतो स्पर्धेमधील मालिकावीर, जो आपल्याला आपल्या आयुष्यभर लक्षात राहतो. आणि त्यात आंबटगोड मैदानावरील फायर क्रिकेट क्लब आणि नाईट क्रिकेट टुर्नामेंटमधील हा जो महत्त्वाची संधी आहे, ही संधी आपण संधीचं सोनं केलेलं आहे आणि मालिकावीराचा किताब जिंकलेला आहे. तर नक्कीच आपलं मनोगत कसं असेल आणि या स्पर्धेबद्दल आपण नक्कीच 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. माझे तर आयुष्यातली पहिली सिरीज असेल की टी व्ही भेटली. काही सायकल तर नाही पण टी व्ही तर भेटलीच नक्की. मी खुश आज. आभार. नक्कीच ही मालिकावीराचा किताब जिंकून आपण आपल्या ह्याची करिअरची सुरुवात केलेली आहे. तर पुढे सुद्धा आपल्याला भरपूर अशा सुविधा उपलब्ध होतील आणि चान्सेस येतील, त्यांचं मात्र आपण सोनं करायचं आहे. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेमधील चौथं बक्षीस, फायर चषक स्पर्धेमधील चौथं बक्षीस जाणार आहे ते चौथं पारितोषिक जाणार आहे ते फायर पास्तर. फायर पास्तर संघाच्या संघनायकाने यायचं आहे. तर येथे MS झाई 11 संघाचे मोतीलाल उपस्थित आहेत. या स्पर्धेमधील चौथं बक्षीस घरच्या मैदानावर खेळताना मिळते ते फायर संघाला. कॅश प्राइज सुद्धा दिलं जाईल. तर नक्कीच घरच्या मैदानावर चांगली कामगिरी, मात्र अजूनही चांगली कामगिरी करून अजून पुढे जाण्याची गरज. यानंतर या स्पर्धेतील तिसरं बक्षीस जाते ते झाई संघाला. पुरस्कृत असणार आहेत ते मोतीलालचा संघ. झाई संघ कर्णधार आणि त्यांचे मालक मोतीलालजी यांना सुद्धा निमंत्रित करेल. दिनेशजी गरत, केतनजी राऊत यांना निमंत्रित करेल. सचिनजी राऊत, फायरचे सदस्य अजयजी घरत, किरण राऊत यायचं आहे मंचावर. निरंजन घरत,
निरंजन घरत या स्पर्धेत महत्त्वाची कामगिरी केलेली आहे, भरपूर मदत केलेली आहे. कुठे असतील त्यांनी मंचावरती यायचं आहे. निरंजन घरत. त्यानंतर या स्पर्धेतील रनरअपचं प्राईज, खरंच रनरअपचं प्राईज ज्यांना मिळते त्यांना मात्र खूप दुःख होते, कारण एक पाऊल फक्त मागे राहिलेले असतात. मात्र क्रिकेट आहे आणि नशिबाची साथ आहे, संधी हुकलेली आहे आपली. मात्र ही संधी हुकली, मात्र अजून संधी भरपूर येणार आहेत. तर निमंत्रित करेल साई सापडेश्वर सालवड म्हणजेच विसावा फाउंडेशन. तर विसावा फाउंडेशनचे अध्यक्ष परेशजी, तसेच त्यांचा संपूर्ण संघ आणि फायर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सुधीर घरत, राजेंद्रजी पाटील, देवेशजी देशमुख, दीपकजी राऊत यांना निमंत्रित करेल. मंजुषा मॅडम, राजेंद्रजी पाटील यांना सुद्धा निमंत्रित करेल. टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो. कारण आंबटगोड मैदानावरील स्पर्धा आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये अंतिम चषक पटकावण्याचं. तर सालवड संघाचे कर्णधारांना मात्र मी निमंत्रित करेल येथे. करण, सालवड संघाचे कर्णधार. दुसऱ्या ट्रॉफीवरच आपल्याला समाधान मानावं लागलं. तर आत्ता मात्र या स्पर्धेतील महत्त्वाचं बक्षीस, ज्यांच्यावर सर्वांचीच नजर असते टुर्नामेंट सुरू होण्यापासून, की प्रत्येक संघाला असं वाटत असते की आपण या स्पर्धेमधील अंतिम चषक पटकावलं पाहिजे, आणि ते स्वप्न मात्र पूर्ण झालेलं आहे. ते दांडी संघाचं प्रत्येक वेळेला, आणि दांडी संघाने या अगोदर सुद्धा भरपूर इथे चषक पटकावलेले आहेत. तर सर्व मान्यवरांना विनंती करेल आणि दांडी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करेल, आपण मंचावर यायचं आहे आणि आपलं हे महत्त्वाचं बक्षीस स्वीकारायचं आहे. डीजे रोया सुद्धा इथे आलेले आहेत, आणि त्यांनी गोपीभाऊ यांना सुद्धा मी निमंत्रित करेल. उभे राहायचं आहे. महेशजी गरत, परेशजी, विसावा फाउंडेशनचे अध्यक्ष परेश भाऊ यांना सुद्धा निमंत्रित करेल. सर्वांनी यायचं आहे. महत्त्वाचं बक्षीस आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत दांडी संघासाठी. सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे दांडी संघाने आणि अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे. दरवर्षी आपण पाहतोय दांडी संघ खूप मोठं स्वप्न घेऊन येतात, आणि आज मात्र यांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. या अगोदर सुद्धा भरपूर टुर्नामेंटमध्ये त्यांनी वर्चस्व गाजवलेलं आहे. आज मात्र मिथुन पागदरे त्यांच्या जोडीला आहेत, त्यांचे सहकारी. आणि यंग याचीवर दांडी संघाची जी सुरुवात केलेली आहे ती मिथुन पागदरे यांनी. मिथुन पागदरे यांना मी निमंत्रित करेल. नक्कीच आपण यायचं आहे. दोन शब्द आपला मनोगत व्यक्त करायचं आहे दांडी संघाच्या वतीने. मान्यवरांना विनंती करेल, व्यासपीठावर बसायचं आहे. मिथुन पागदरे नक्की यायचं आहे. आपण यंग याचीवर दांडी संघाची उभारणी केलेली आहे, आणि या स्पर्धेबद्दल आणि आपण जो विजय पदक पटकावलेला आहे याबद्दल नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जेव्हापासून टेनिस क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून आमचे स्वप्न असायचे की आंबटगोड क्रिकेटवर कधी आपल्याला संधी मिळेल. हे आम्ही म्हणजे यंगस्टर असताना एक विचार असायचा की भाई आम्हाला कधी संधी मिळेल खेळायला. आणि पहिल्यांदा एक मोठी टुर्नामेंट झाली होती इकडे, 15,000ची टुर्नामेंट्स. तेव्हा आम्ही पहिल्यांदा यंग अचिव्हर संघाने टुर्नामेंटसुद्धा जिंकली होती, आणि एक चांगला एक अनुभव राहिला ग्राउंडमध्ये. आणि आम्हाला खरोखर एक चांगली संधी मिळते आम्हाला टुर्नामेंट्समध्ये खेळायला. त्यामुळे फायर क्रिकेट संघाचे आम्ही आभार व्यक्त करतो.
नक्कीच मिथून, दांडी संघाचं खूप मोठं योगदान असते आमच्याकडे, कारण आमच्याकडे जर टुर्नामेंट असली तर दांडी संघाकडून 8 ते 10 संघ इथे हजर असतात. तर दांडी संघाकडून एक सिनियर खेळाडू चंदू, ज्यांनी बरीच वर्ष आंबटगोड मैदानावर क्रिकेट खेळलेलं आहे, त्यांना नक्कीच मी निमंत्रित करेल आणि आपलं या स्पर्धेबद्दल, आंबटगोड मैदानाबद्दल, फायर क्रिकेटबद्दल आपलं मनोगत व्यक्त करण्यास सांगेल. मी फायर क्रिकेट क्लबचं धन्यवाद मानतो. आम्हाला सतत इकडे खेळायला भेटतो आणि हा आमचा लकी ग्राउंड आहे आणि आम्ही इकडे भरपूर वेळा जिंकत असतो, सेमीफायनलपर्यंत असतो. पण आम्हाला सतत सहयोग करत असतात अचिवर स्पोर्ट्सचे मालक मिथुन पागदरे, त्यांच्या सहयोगामुळे आम्ही इकडे खेळत असतो आणि त्यांच्या स्फूर्तीमुळे आम्ही इकडे सतत खेळत असतो. आणि आता त्यांचे लहान भाऊ निकित पागदरे ते पण आम्हाला सतत प्रोत्साहन करत असतात, म्हणून आम्ही आता सतत खेळत असतो आणि त्यांच्यामुळेच आम्ही क्रिकेट खेळत असतो. जर ते नसले तर आम्ही क्रिकेट खेळू शकतच नाही. नक्कीच मी पण मिथुन यांना लहानपणापासून क्रिकेट खेळताना पाहतोय. खूप मोठं योगदान आणि दांडी संघाचं प्रेम फायर क्रिकेट क्लबवरती. धन्यवाद दांडी संघ आणि सालवड संघ, तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघाचं आभार आणि कौतुक. हॅलो, एक बक्षीस द्यायचं राहून गेलेलं आहे. कोण रे? फायनलमधील मॅन ऑफ द मॅच, आणि या फायनलमधील मॅन ऑफ द मॅच आहे पुन्हा एकदा अनिकेत, दांडी संघाचा अनिकेत अभि पाटील यांना मी निमंत्रित करेल. सौरव घरात, जितू घरात कृपया यायचं आहे. अभि पाटील. जानता राजा कार्यकर्त्यांचं खूप 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 आभार. जानता राजा फाउंडेशन पास्थळ, खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. तसेच आपल्याला गेल्या 8 दिवसापासून म्हणजे 9 दिवस डे नाईट यूट्यूब लाईव्ह क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते म्हणजे अनय डिजिटल यांचे कॅमेरामॅन अनुराग ठाकूर, तसेच अतुल घरत अबली यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण गेल्या 9 दिवसापासून घर बसल्या ऑफिसमध्ये जे टुर्नामेंट पाहतोय, तर अनय डिजिटलचे कॅमेरामॅन अनुराग ठाकूर आपण पाहतोय, दिवस रात्र आपल्याला लाईव्ह मॅच दाखवतात. तसेच प्रदीप आगी आणि PD मोटर्स यांचा संपूर्ण स्टाफ जे दिवस रात्र येथे हजर होते, या सर्वांचं सुद्धा आभार आणि धन्यवाद. PD मोटर्सचे स्टाफ येथे हजर आहेत, कृपया त्यांनी मंचावर यायचं आहे. PD सुझुकीचे स्टाफ, सुशील अभिषेक जे PD सुझुकी मोटर्सचे मॅनेजर आणि सेल्स मॅनेजर, यांनी सुद्धा आम्हाला इथे खूप मदत केलेली आहे, धन्यवाद. आणि अनुराग चव्हाण सुद्धा, यांनी सुद्धा यायचं आहे. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, PD सुझुकी. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व. अनुराग चव्हाण, अनय डिजिटलचे कॅमेरामॅन, खूप खूप धन्यवाद आणि आभार.